गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला. आज आहे गुरुवार आणि आम्ही चाललोय बाजारात नाश्ता करायला. मिसल पाव खायची इच्छा झाली आज आणि आम्ही मिसल पाव खायला चाललोय. भेटू थोड्या वेळात. असं नेहमीचं प्रॉब्लेम, लिफ्ट बंद, आम्हाला चालत जावं लागतं. चाललो आम्ही आता गाडीवर आहोत. आम्ही गाडीवर चाललोय आणि बाबूनी कशी माझी बांगडी पकडून ठेवले. चाललोय आता आम्ही गाडीवर आहोत. भेटू हॉटेलमध्ये गेल्यावर. आमच्या इथे स्पेशल ठाकरे मिसल पाव. हिला बाहेर आलो ना आम्ही तरी पण हिला डोसाच पाहिजे खायला आणि या हॉटेलला डोसा भेटत नाही. बाबूला आम्ही इथे ठेवलाय. दुसऱ्या हॉटेलला आलोय. डोसा खायचा आहे म्हणून आम्हाला परत इकडे यावं लागलं. तिला आहेत ना टिश्यू पाहिजे. टिश्यू घेण्यासाठी किती धडपड करते. अजून डोसा आला पण नाही, खाऊन पण झालं नाही. पण ती नसते ना टिश्यू वेस्ट करत असते. आता एक 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 काढेल, हात पुसल आणि टाकून दे. कशाला काय करते दीदी? आता तिथे टाकू नको खाली. डोसा येईपर्यंत आमची मस्ती चालली आहे. असं वाटतं हिला घरीच डोसा बनवला असं तर बरं झालं असतं. पण असं वाटते कधी कधी जावं बाहेर खायला, कंटाळा येतो. कधी कधी ठीक आहे. दिदूचा डोसा आलेला आहे आणि आता हा एवढा मोठा डोसा आहे की दिदू बघू आपण संपवते का. आणि आम्ही तर फुल नाश्ता केलेला आहे, आमचं पोट भरलेलं आहे आणि हा फक्त डोसाच आहेत, भाजी वगैरे काही नाही, ओनली डोसा. हिला हॉटेलची चटणी आवडते, काही चटणी नाही तर घरी काय नाही खायची. एवढा मोठा डोसा आहे बापरे. ती लवकर संपवणार नाही ना म्हणून तिचे पप्पा तिला रोल करून देत आहेत, म्हणजे पटापट फिनिश होईल. एवढा मोठा डोसा तुला काही संपणार नाही, आम्हाला माहिती आहे. ती बोलते मला बस झालं.
पराठा आहे तो तिचे पप्पा खात आहेत. जुवा फोटो. फायनली फिनिश डोसा. टिशूसाठीच येते वाटते. तुझे पप्पा चावी घ्यायला विसरले का गाडीची आणि चावी शकतायत खिशात. नाही या मावशीने माझ्याकडून आणून दिली. आणि माझ्या हातात होती पण मी फसवत होते. आता आम्ही घरी आमच्या रस्त्याला. चढले आणि दम लागला. माझी आता कॅपॅसिटी संपली. आता बाबूला दिलाय दीदीच्या पप्पांकडे. बाप. हॅलो. दुपारी म्हणजे सकाळी नाश्ता करून आलो आणि भूकच नव्हती. तसेच झोपलो आणि किती वाजता उठलो? 3:30ला उठलो आणि आता 4 वाजले आहेत, 4:30. आणि भूक लागली. आता दुपारी जेवणच नाही केला, नाश्ता करून आलो तर. आणि आता इथे आहे नूडल्स करणार आहोत. बघा कधीचे आम्ही नूडल्स पॅकेट आणून ठेवलेला आहे डीमार्टमधून, तर तो आज आम्ही बनवणार आहोत. नूडल्स पहिलं शिजून घेतले, बॉईल करून घेतले. कांदा, हे सगळं परतून घ्यायचं. आता झाले की दाखवते. आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो ना तेव्हाच घेऊन ठेवले होते बॉटल. सोया सॉस, चिली सॉस, अजून रेड चिल्ली. म्हणजे कसंही बनवायला लागतं ना सारखं काहीतरी, मग ते पॅकेटपेक्षा हे बरं आहे आपलं आणून ठेवायला. आता ते सगळं परतून घेतल्यावर त्यात नूडल्स टाकले. नूडल्स पण परतून घेतले. सोया सॉस, चिल्ली, रेड चिल्ली, ग्रीन चिल्ली, आता डायरेक्ट तुम्हाला झाल्यावर दाखवते. फर्स्ट टाइम माझा बाबा एवढा खुजू हसतंय. आणि मी बनवले वांग्याची भाजी, इथे वरण भात आणि भाकरी. बाबू रडते, मला त्याला घ्यायचंय. बनवलंय वांग्याची भाजी आणि भाकरी. आज गुरुवार आहे तर व्हेज जेवण. 8 वाजलेत आणि आम्ही आता जेवायला बसलोय. झोपायला आलोय आम्ही बेडवर आणि याची आता मस्ती चालू आहे, झोपत नाही. आता डोकरा पण यायला लागला माझे बाबडे.